मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआयला चपराक बघायला मिळाली आहे। आपण महत्त्वाची बातमी बघतोय। मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआयला चपराक बघायला मिळाली। रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। नाताळची सुट्टी असताना सुद्धा तातडीने ही सुनावणी पार पडलेली आहे। परदेशात प्रवासासाठी रियाने परवानगी मागितलेली होती। तर रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यासाठी आता परवानगी मिळालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआयला ही चपराक म्हणावी लागेल। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआयला खरं तर चपराक म्हणावी लागेल। नाताळची सुट्टी असताना सुद्धा तातडीने सुनावणी झाली आहे। अमित, या विषयामध्ये पाहायचं झालं तर रिया चक्रवर्ती यांनी आहे ते 27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान परदेश प्रवासासाठी या ठिकाणी जी परवानगी आहे ती मागितलेली होती। तर याच ठिकाणी आहे ते सीबीआय कडून यासाठी आहे तो विरोध दर्शवण्यात आलेला होता। या ठिकाणी आहे ते सीबीआयचे वकील यांनी अशा प्रकारची जी सूट आहे ती न देण्याची या ठिकाणी याचिकेमध्ये म्हटलेलं होतं आणि या ठिकाणी आहे ते रिया चक्रवर्ती यांच्या वकिलांनी अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे की रिया हे एका ब्रँड एम्बॅसिडर आहेत आणि त्यासाठी त्यांना बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी जाण्यासाठी संपूर्णपणे पुरावा आहे तो रियाच्या वकिलांनी या ठिकाणी सादर केलेला होता। नक्कीच देखील त्यामुळे रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।